वेलकम टू MH अकॅडमी. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनची रजिस्ट्रेशनची डेट इथे एक्सटेंड करण्यात आलेली आहे. 2 ऑगस्ट 2024ला CET सेल महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं न्यू अपडेटेड शेड्यूल आलेलं आहे रजिस्ट्रेशन डेटचं एक्सटेंड झाल्याचं. बघा ते शेड्यूल आपण इथे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल, तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्या लिंक थ्रू डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. आता आपण सर्क्युलर समजून घेऊ. बघा DSE ॲडमिशन म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन फॉर द अकॅडमिक इयर 2024-25ची जी रजिस्ट्रेशनची डेट एक्सटेंड झालेली आहे ती डेट आहे तुमची 4/8/2024 अप टू 5 PM म्हणजे तुम्हाला 5 वाजेपर्यंत इथे तुम्हाला 4 ऑगस्ट 2024ला अप टू 5 PM म्हणजे 5 वाजेपर्यंत तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन तुम्हाला करायचं आहे 5 ऑगस्ट 2024पर्यंत. इथे 2 मोड तुमच्याकडे अवेलेबल आहेत, ई स्क्रुटिनी मोड आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड. बघा दोन्ही मोडमध्ये मग सिंपल फॉर्म फिलअप करावा लागतो, डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. पण ई स्क्रुटिनी मोडमध्ये काय होते, तुमचा तिथे फॉर्म ऑनलाईन व्हेरीफाय होतो आणि फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये तुम्हाला नियर अबाउट कुठल्या तरी स्क्रुटिनी सेंटरला व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय करून घ्यावे लागतात. तर जो तुम्हाला इझी वाटेल ऑप्शन तो तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. बघा डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 8 ऑगस्ट 2024ला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. म्हणजे तुमच्या पर्सेंटेजनुसार, डिप्लोमाच्या पर्सेंटेजनुसार तुमचा इथं रँक डिसाईड होईल. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचा रँक किती आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स. मग तुमच्या फॉर्ममध्ये काय अपडेट करायचं असेल, तुमचा काही फॉर्ममध्ये रॉंग झाला असेल, आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, समजा तुम्ही OBCचे कॅन्डिडेट आहात आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नव्हतं तर तुम्ही इथे ग्रीव्हन्स पिरियडमध्ये म्हणजे 9/8/2024 ते 10/8/2024 या पिरियडमध्ये तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करून तुमचा फॉर्म तिथे अपडेट करू शकता आणि ओपन कॅटेगरीमधून तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये तिथे शिफ्ट होऊ शकता. बघा त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल. बघा बऱ्यापैकी स्टुडंट इथे तुमचं फॉर्म अपडेट करतील. त्यानंतर 12/8/2024ला तुमची फायनल मेरिट लिस्ट इथे डिस्प्ले होईल. बघा याच्यामध्ये तुम्हाला अजून काय डाऊट असतील तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेली इन्फॉर्मेशन समजली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.